नमस्कार. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, पुणे 2, बाजीराव रोड येथे आपलं नाईट कॉलेज आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीमध्ये तुम्ही सगळेजण खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहात आणि प्रत्यक्ष ऑफलाईन लेक्चर होत नाही आहेत. म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या विषयांचं व्याख्यान या ठिकाणी देत आहोत. केवळ व्याख्यान ऐकल्यामुळंच किती लक्षात राहतं हेही समजत नाही. यामुळं PPTच्या माध्यमातून आणि व्याख्यानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. आता आपण आज TY BCom ऑडिट आणि टॅक्सेशन या विषयामध्ये ऑडिटिंगमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी इंटरनल कंट्रोल म्हणजेच अंतर्गत नियंत्रण हा भाग शिकणार आहोत. यामध्ये कोणकोणते घटक आहेत त्याची माहिती बघणार आहोत. मागील आपण अनेक व्याख्यानं घेतलेली आहेत. मागील व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने ऑडिट या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे फायदे, त्याचे उद्देश, ऑडिटिंगचं महत्त्व, ह्या विविध घटकांचा अभ्यास आपण व्याख्यानांच्या माध्यमातून केला आहे. ती सर्व व्याख्यानं यूट्यूबवर टाकलेली आहेत. त्याची लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपवरही टाकलेली आहे. तुम्हाला स्टडी मटेरियल मिळावं हा या ऑनलाईन व्याख्यानाचा उद्देश आहे. आज आपण पाहूया इंटरनल कंट्रोल, अंतर्गत नियंत्रण. आता अंतर्गत नियंत्रण ही जी PPT बनवलेली आहे त्याच्यामध्ये काही कंटेंट हे इंग्लिशमध्ये पण टाकलेले आहेत, कारण आपल्याकडं इंग्लिश आणि मराठी माध्यमाचे दोन्ही विद्यार्थी आहेत आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांनाही याच्या नोट्सचा फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी मी ते कंटेंट इंग्लिशमध्ये टाकलेले आहेत. पण व्याख्यान मी या ठिकाणी जे घेत आहे ते मराठी माध्यमातून घेतलेलं आहे, कारण दोन्हीही माध्यमाच्या मुलांचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. आता अंतर्गत नियंत्रण म्हणजे काय आणि अंतर्गत नियंत्रण हे कशासाठी केलं जातं हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. नेहमी बघा, नियंत्रण हा अंतर्गत आणि नियंत्रण हा जर भाग बघितला तर नियंत्रण हे कुठल्याही गोष्टीवर असेल तर मला असं वाटतं की आपलं काम, आपलं उद्दिष्ट जर गाठायचं असेल आणि योग्य ती नियंत्रण पद्धती जर वापरली तर आपलं काम अचूक चांगल्या पद्धतीने होतं. कोणताही उद्योग व्यवसाय असू दे, उद्योग व्यवसायामध्ये अनेक विभाग असतात, त्या प्रत्येक विभागांमधनं कार्य चालत असतं आणि जर उद्योग व्यवसाय उत्पादन करणारा असेल तर त्याच्यामध्ये खरेदी विभाग, विक्री विभाग आणि असे वेगवेगळे विभाग असतात आणि प्रत्येक ठिकाणी विभागामध्ये विभाग प्रमुख, कर्मचारी वेगवेगळे असतात. काही वेळेला कच्च्या मालाचा अपव्यय होतो, काही वेळेला वेळेचा अपव्यय होतो. या सगळ्यांवरती जर आपण योग्य नियंत्रण ठेवलं तर व्यवसायाला कमीत कमी खर्चात, कमीत कमी ह्याच्यामध्ये उत्तम लाभ मिळवणं आणि उत्पादन करणं शक्य होतं. यासाठी उद्योग व्यवसायांमधनं अंतर्गत नियंत्रण पद्धती वापरली जाते. आता ही अंतर्गत नियंत्रण म्हणजे नेमकं काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्या व्याख्याही बघणार आहोत आणि उत्पादन खर्च कमीत कमी राहण्यासाठी म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे आणि तेही बघणार आहोत. कारण का वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधून कार्य करणं आणि व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करणं अत्यंत आवश्यक असतं. आता आपण या ठिकाणी व्यवसायातील वित्तीय तसेच प्रशासकीय माहितीची विश्वासार्हता तंतोतंतपणे पारखणे किंवा संपत्तीची सुरक्षितता टिकवण्याकरता प्रस्थापित केलेली पद्धती योग्य रीतीने चालू होण्याकरता ज्या प्रक्रियांचा वापर केला जातो त्या संपूर्ण प्रक्रियेला अंतर्गत नियंत्रण असं म्हणलं जातं. इंटरनल कंट्रोल इज द बेस्ट रिगार्डेड ॲज द whole system of controls financial and otherwise established by the management in the conduct of business including internal check and internal audit and other form of कंट्रोल. म्हणजे अंतर्गत नियंत्रण पद्धती ही त्या व्यावसायिकाचा जो मालक असतो, व्यवसायाचा जो प्रमुख असतो, त्यांनी संपूर्ण व्यवसाय यशस्वी होण्यासाठी, उद्दिष्ट गाठण्यासाठी ही अंतर्गत नियंत्रण पद्धती वापर केलेली असते. पुढची PPT पूर्ण इंग्लिशमध्ये आहे
आणि त्याचा वापर याच्यासाठीच केलेला आहे तेही सांगते मी. आता अंतर्गत नियंत्रण पद्धती ही प्रामुख्याने का वापरली जाते? एक लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय असू दे, त्यामध्ये उत्पादनाची प्रक्रिया असते, उत्पादन होत असतं आणि या उत्पादन प्रक्रियेमध्ये व्यवहारांमध्ये, आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामुख्याने लबाडी, अफरातफरी यांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं. अशा प्रकारच्या लबाडी, अफरातफरी होऊ नयेत आणि त्यावरती योग्य तो नियंत्रण राहावं, तरच उद्योग व्यवसायामध्ये जे आपलं आर्थिक परिस्थिती असते ती व्यवस्थित नियंत्रणामध्ये राहताना आपल्याला दिसते. अंतर्गत नियंत्रण व्यवसायाचा यशस्वी कारभारासाठी आवश्यक ती माहिती मिळवणं देखील गरजेचं असतं. आता या ठिकाणी अंतर्गत नियंत्रण ही कन्सेप्ट ही प्रामुख्याने व्यापक स्वरूपाची कल्पना आहे. व्यवसायाची कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवहाराबाबत हिशेबशास्त्रीय नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत असल्याची खात्री अंतर्गत नियंत्रणामध्ये करून घेतली जात असते. आणि जर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या नेमक्या त्रुटी काय आहेत हेही अभ्यासून त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जात असतो. आता अंतर्गत नियंत्रण म्हणजे व्यवसायाच्या यशस्वी कारभारासाठी आवश्यक ती माहिती व संरक्षण देणारं एक काय आहे, साधन आहे. आता आवश्यक ती माहिती आणि संरक्षण देणारं, कारण का अंतर्गत नियंत्रणामुळं व्यवसायामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी म्हणजेच कोणत्या लबाडी होतात, कोणत्या अफरातफरी होतात, कोणते हिशेब लिहिले जातात, कोणते हिशेब किंवा लेखन केलं जातं किंवा नाही, कशा प्रकारे केलं जातं, त्यामध्ये काही अडचणी आहेत का, किंवा काही अडथळे असतील तर त्या दूर कसे करता येतील, हे सगळं अंतर्गत नियंत्रण व्यवस्थित असल्यामुळं समजणं शक्य होतं. त्या उणिवा त्रुटी आपल्याला दूर करता येऊन व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. आणि त्यानुसार व्यवसायाच्या विस्तारीकरणाच्या योजना आखण्यासाठी नियोजन तयार करणं, नियोजनाची अंमलबजावणी करणं, व्यवसायाची आवश्यक असणारी ध्येय धोरणं असतात, उद्दिष्ट असतात, ती पूर्ण करण्यासाठी अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा चांगला वापर होतो. त्यामुळं नेमकं काय आहे हे नियंत्रण ठेवता पण येतं आणि नियंत्रणामुळं माहीत पण होतं, हे लक्षात घ्या. आता व्यवसायाचं स्वरूप यावर अंतर्गत नियंत्रण पद्धती ही अवलंबून असते. व्यवसाय छोटा असेल तर अंतर्गत नियंत्रण पद्धती सहज होत असते. परंतु जिथं व्यवसाय मोठे असतात, जिथं अनेक विभाग असतात, म्हणजेच खरेदी विभाग, विक्री विभाग, हिशेब विभाग, कर्मचारी विभाग, असे वेगवेगळे विभाग असतात आणि प्रत्येक विभागामध्ये विभाग प्रमुख असतो, त्याच्या हाताखाली कर्मचारी असतात, त्यांना वेगवेगळे अधिकार दिलेले असतात. हे सगळं एवढा मोठा जर व्यवसायामध्ये असेल तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा वापर केला जातो. मग यामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग केलेले आहेत. एक आहे संघटनात्मक नियंत्रण, 2 आहे हिशेबशास्त्रीय नियंत्रण आणि 3 आहे प्रशासकीय नियंत्रण. हे 3ही वेगवेगळे विभाग आहेत आणि या 3ही वेगवेगळ्या विभागांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता संघटनात्मक नियंत्रण म्हणजेच ऑर्गनायझेशन सेक्टर. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टिकून राहायचं असेल, आपला व्यवसाय यशस्वी करायचा असतील, उद्दिष्ट गाठायचे असेल, तर जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये, संघटनेमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य संघटनेमध्ये असायला पाहिजे. आता संघटनेच्या घटनांमध्ये सुसूत्रता यायला हवी. त्याच्यामध्ये योग्य नियोजन, सुसूत्रता आणि समन्वय हे जर व्यवस्थित असेल तर संघटनेचा आराखडा म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन, संघटनेतील कर्मचारी म्हणजे एम्प्लॉई ऑफ ॲन ऑर्गनायझेशन, संघटनेची तांत्रिक क्षमता म्हणजेच टेक्नॉलॉजी ऑफ ऑर्गनायझेशन, संघटनेचं उद्दिष्ट म्हणजे टास्क
ऑफ ऑर्गनायझेशन हे चारही घटक संघटनेच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. संघटन या चारही घटकांचं एक आदर्श मिश्रण तयार करून त्याच्या आराखडा तयार करून कर्मचाऱ्यांना झेपेल असा एखादा म्हणजे स्ट्रक्चर तयार करत असते आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. कर्मचाऱ्यांनी नेमकं कोणतं काम करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यांची तांत्रिक क्षमतेनुसार कोणते घटक वापरले गेले पाहिजेत, हे सगळं काही परस्परांवर अवलंबून असल्यामुळं अंतर्गत नियंत्रण पद्धती आणि संघटनात्मक नियंत्रण हे उपयोगी ठरत असतात. आता संघटना कार्यक्षम आणि प्रभावी करायची असेल तर संघटनेच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी संघटनेच्या उणिवा, त्रुटी किंवा विकनेसेस कोणत्या आहेत हे भरून काढणं आवश्यक असतं. कारण प्रत्येक ठिकाणी काही जमेच्या बाजू असतात, काही उणिवा असतात. जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि उणिवा कोणत्या आहेत हे जर कळलं तर उणिवा दूर करणं सहज शक्य होतं. कोणकोणत्या संधी उपलब्ध होतील आणि त्या संधींचा पुरेपूर फायदा घेणं, संघटनेच्या समोर कोणती आव्हानं आहेत, ती आव्हानं, संकट यांना कसं सामोरं जायचं, याही गोष्टी संघटनेच्या बाबतीत महत्त्वाच्या असतात. म्हणून संघटनेमध्ये स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स हे शोधून काढणं आणि त्याचा योग्य तो त्यावरती उपचार करणं ही गरजेचं असतं. कारण जिथं उणिवा माहीत होतात तिथं योग्य तो नियोजन करून उपाययोजना करून त्या उणिवा दूर करता येतात. आणि जर केलं तरच कामकाज व्यवस्थित होतं. जर अशा पद्धतीने शोधून काढल्या नाहीत उणिवा, योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर संघटनेचं काम यशस्वी पार पडू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेले असतात, जबाबदाऱ्या असतात, उत्तरदायित्व असतं आणि ते निश्चित केलेलं असतं. या व्यक्तींनी आपल्याला कोणती जबाबदारी आहे, कोणतं कार्य आहे, आपलं उत्तरदायित्व काय आहे, हा अवेअरनेस त्या व्यक्तींच्या विभागानुसार आला पाहिजे. तर संघटनेच्या कामावर योग्य नियंत्रण ठेवून उद्देश पूर्ण करता येतो. समाजामधील विविध घटक व्यवसायासाठी संबंधित असतात. विविध घटकांच्या संघटनेकडनं अपेक्षाही असतात आणि संघटनेकडनं पूर्ण करण्याचा तो प्रयत्नही केला जात असतो. आता संघटनात्मक नियंत्रण म्हणजे संघटनेच्या ज्या अपेक्षा समाजाकडनं ज्या असतात त्या संघटनेकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणेच म्हणजे संघटनात्मक नियंत्रण असं आपण म्हणू शकतो. संघटन हे कधीही स्वयंपूर्ण कधीच नसतं. सभोवतालच्या घटकांची परिस्थिती नेहमीशी म्हणजे सभोवतालचे अनेक घटकांशी त्याचा संबंध येत असतो आणि विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामधनं संघटनेचा विकास होत असतो. आता संघटनेमध्ये जसं आपण संघटनात्मक प्रक्रिया बघितली तर हिशेबशास्त्रीय नियंत्रण म्हणजेच अकाउंटिंग कंट्रोल हाही भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक उद्योग व्यवसाय असतो तिथं अनेक खरेदी विक्री होत असते. प्रत्येक घटकासाठी पैसा देणं गरजेचं असतं आणि हा पैसा येतो जातो खरेदी विक्री होत असते. मग त्या हिशोबाने असे व्यवस्थित लिहिणं गरजेचं असतं. प्रत्येक कागदपत्र वाउचर पावती व्यवस्थित ठेवावी लागते आणि यासाठी हिशेबशास्त्रीय नियंत्रणही अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी व्यवस्थित खास पद्धती प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि खरेदी विक्री व्यवहारामध्ये जे दस्तऐवज कागदपत्र निर्माण होतात ते योग्य प्रकारे जपून ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही जेव्हा ऑडिटिंग होतं त्यावेळेला ज्या नोंदी केलेल्या असतात त्या केलेल्या नोंदी आणि उपलब्ध असणारी कागदपत्र ही जर असतील तर त्याची अधिकृतता किंवा कायदेशीरपणा हा सत्य होत असतो. कारण का कुठलाही गोष्ट तिथं पुराव्याशिवाय होत नाही. केलेली नोंद आणि कागदपत्रीय पुरावा हे जर जुळलं तरच त्याचा कायदेशीरपणा माहीत होतो आणि यासाठी व्यवस्थापकीय अधिकृत आर्थिक व्यवहारांची तंतोतंत व शास्त्रोक्त पद्धतीने सेवांच्या पुस्तकामध्ये नोंद करण्याच्या विविध प्रक्रियांना
लेखा नियंत्रण प्रक्रिया असं म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने हिशेब ठेवण्याची द्विनोंद पद्धती म्हणजे डबल एंट्री सिस्टम अस्तित्वात आणून हिशेब लिहित असताना त्याचे आपोआप तपासणी होण्याची व्यवस्था करणे आणि जो व्यवहार होतो तो व्यवहार घडल्याबरोबर योग्य पद्धतीने त्याची नोंद करणं, संपूर्ण व्यवहाराचा अधिकृत पुरावा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबरीने प्रत्येक अधिकृत दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजांची योग्य प्रकारे नोंद करून तो जपून ठेवण्याची व अनुक्रमांक देण्याची व्यवस्था करावी आणि कागदपत्रावरून संपत्ती व देयता म्हणजेच ॲसेट लायबिलिटी याची अधिकृत नोंद होणे व त्या नोंदी तपासण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. हिशोबशास्त्रीय नियंत्रणामध्ये हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हिशेब लिहिण्याची पद्धत ही त्या व्यवसायाला मदत करणारी असावी, पण ती हिशेब लिहिण्यामुळं ऑडिट करताना अडथळे निर्माण करणारी नसावी. आता ऑडिटर जो असतो त्या ऑडिटरच्या सूचनेनुसार जर काही उणीवा त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा व्हावी व योग्य काळजी घेतली तर व्यवसायामधील जे लेखे असतात, विवरणपत्रके असतात, त्याच्यावरती योग्य प्रकारे नियंत्रण राहू शकतं व व्यवसायाचा उद्देश सफल होऊ शकतो. आता नेक्स्ट आहे प्रशासकीय नियंत्रण म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. आता प्रशासकीय नियंत्रण व्यवस्थापनाचा उद्देश पूर्ण करण्याकरता सर्व व्यवस्थापकीय दृष्टिकोन आणि प्रक्रिया यामध्ये अधिकारी, जबाबदारी, उत्तरदायित्व निश्चित केलेलं असतं. प्रत्येक व्यक्ती जो कोणी असतो त्याला राईट्स दिलेले असतात, त्याचे ड्युटीज दिलेले असतात, रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि सर्व प्रक्रियांना प्रशासकीय नियंत्रण असं म्हणलं जातं. आता जितका व्यवसाय मोठा तिथं श्रम विभागणी, विशेषीकरण असतं, वेगवेगळे विभाग असतात, कामाच्या जबाबदारीचं वाटप केलेलं असतं. व्यक्तीची नेमणूक करत असताना त्या व्यक्तीची जबाबदारीची जाणीवही करून दिली जाते. त्याचबरोबरीने ती जबाबदारी पूर्ण करण्याकरता अधिकार प्रदानही केलेले असतात. शास्त्रोक्त पद्धतीचा विचार केला जाऊन सर्व प्रक्रियांमध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधला जावा अशी अपेक्षा असते. याकरता व्यवसायामध्ये एक प्रशासकीय तक्ता करून कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारची जबाबदारी पार पाडावी, कोणतं काम केव्हा करावं, केव्हा सुरू करावं, तिच्या मर्यादा कोणत्या आहेत, व्यक्तीची जबाबदारी संपल्यानंतर लगेच व्यक्तीची त्याबाबतचा जो तपशील असतो तो व्यवसाय संघटनेच्या गोष्टीसाठी, कामासाठी अनेक व्यक्तींचा संबंध येत असल्यामुळं ती जबाबदारी संपल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने कामकाज झालेलं आहे याची माहिती दिली पाहिजे. म्हणजेच कामामध्ये आणि व्यक्तींमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणं अत्यंत आवश्यक असतं. जर समन्वय साधला गेला नाही तर कामकाज कधी, केव्हा, कोणी कसं केलेलं आहे, ते पूर्ण झालं किंवा नाही याबाबतची माहिती मिळणं कठीण जातं. अशा पद्धतीने प्रशासकीय प्रक्रियेची जर रचना केलेली असेल तर संघटनेच्या कार्यामध्ये समन्वय साधता येतो आणि कामावरती नियंत्रण राहतं. यामध्ये खरेदी नियंत्रण, श्रम विभागणी नियंत्रण, प्रत्यक्ष खर्च नियंत्रण, सामग्रीचं नियंत्रण यांचाही समावेश होतो. कारण का उद्योग, व्यवसाय, उत्पादन विभाग, कच्चा माल, पक्का माल या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं वेळेचा अपव्यय, कच्च्या मालाचा अपव्यय होत असतो. त्याच्यावरती जर नियंत्रण राहिलं तर वेळेचा अपव्यय होत नाही, कच्च्या मालाचा अपव्यय होत नाही, तो खर्च वाचतो, खर्चाचं प्रमाण कमी होतं आणि कमी उत्पादन खर्चामध्ये योग्य तो वस्तूंचं उत्पादन होतं. त्यामुळं ते खर्च कमी होतात आणि कॉस्टही कमी होताना दिसते. तसंच कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलेलं आहे त्या वेतनामुळं कर्मचारी हे नाराज असले नाही पाहिजेत की त्यांना जे काम करून घेतलेलं आहे त्या कामाचा योग्य तो मोबदला जर दिला जात असेल, वेळेमध्ये दिला जात असेल तर त्यांच्या कार्यक्षमते, गुणवत्तेमध्ये वाढ होताना दिसते आणि त्याचा फायदा उद्योगांना होतो. म्हणजे श्रमिकांची निवड जर योग्य पद्धतीने केलेली असेल, त्यांच्या कामाची नोंद योग्य पद्धतीने ठेवलेली असेल, त्यांच्यासाठी कार्ड पद्धती असेल किंवा टोकन पद्धती असेल तर याचा अशा प्रकारच्या शास्त्रीय पद्धतीचा वापरही उद्योग व्यवसायांमध्ये केला जातो.
अशा सगळ्या योग्य पद्धती वापरून जर मजुरीचं विश्लेषण करून कर्जाची आवश्यकता, तीव्रता, प्रमाण निश्चित केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबरीने सामग्री नियंत्रणामध्ये कमीत कमी भांडवलाच्या रकमेने आवश्यक वेळी आवश्यक दर्जाच्या सामग्रीचं योग्य ती तरतूद करून सामग्री नियंत्रण करता येतं. आता कारखान्यामध्ये कच्च्या मालाला पूरक साहित्य किंवा त्याचे सुटे भाग असतील, उपकरणं असतील, म्हणजेच वस्तूची निर्मिती करण्यासाठी या वेगवेगळ्या घटकांचा वापर होत असतो आणि ते संग्रहित करणं, साठवणूक करणं, त्यावर नियंत्रण करणं, त्याचा योग्य ठिकाणी योग्य वेळेला वापर करणं आणि अपव्यय होऊ न देणं या गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या असतात. काटकसरीचं तत्त्वही महत्त्वाचं असतं आणि या सगळ्याचा वापर करून या ठिकाणी अंतर्गत नियंत्रण पद्धती वापरली जात असते. म्हणजेच अंतर्गत नियंत्रण पद्धती ही व्यवसायाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या सर्व प्रक्रियांचा आपण आज थोडक्यात अभ्यास केलेला आहे. म्हणजेच अंतर्गत तपासणी प्रक्रियेचा यामध्ये समावेश होतो. कारण का अंतर्गत नियंत्रण करत असताना तुम्हाला माहिती करून घ्यावी लागते, तपासणी करून घ्यावी लागते. कोणत्या विभागामध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत, कोणत्या घटकांची गरज आहे, हे सगळं माहीत असेल तरच अंतर्गत नियंत्रण करता येतं. म्हणजेच या ठिकाणी अंतर्गत तपासणीचाही समावेश होतो. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये अंतर्गत तपासणी म्हणजे नेमकं काय आहे, तिची प्रक्रिया काय आहे, याचा अभ्यासही करणार आहोत. आज आपण जो अभ्यास केलेला आहे यामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती या ठिकाणी आपण अभ्यासली आहे. त्याच्यामध्ये संघटनात्मक नियंत्रण, हिशेबशास्त्रीय नियंत्रण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ह्या विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. आता पुढील व्याख्यानामध्ये आपण अंकेक्षणाची तंत्रे अभ्यासणार आहोत. म्हणजेच व्हेरियस टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग अभ्यासणार आहोत. आणि आज आपण अंतर्गत नियंत्रण या ऑडिटिंगमधल्या एका घटकाचा PPTच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. त्याचं स्पष्टीकरणही केलेलं आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा नक्की उपयोग होणार आहे. तुम्ही हे जे व्याख्यान आहे ही व्याख्यानं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहेत आणि यूट्यूबवरही अपलोड केलेली आहेत. तुम्ही त्याचा कारण का कोरोनामुळे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने व्याख्यानं होत नाही आहेत, स्टडी मटेरियल उपलब्ध होत नाही आहे आणि ते उपलब्ध व्हावं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण व्याख्यानं घेत आहोत. त्याचा लाभ तुम्हाला नक्की होईल आणि ही व्याख्यानं तुम्ही अभ्यासा. या ठिकाणी मी थांबते आहे. पुढील व्याख्यानामध्ये आपण बघणार आहोत व्हेरियस टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग. त्यावेळेला आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निरोप घेते. धन्यवाद.